गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीगोंडावर आहेत, काय सांगाल? सर 5 ते 6 वर्ष झाले 2021 मध्ये कंत्राट झालेला आहे। 3 कंत्राटदार या 100 किलोमीटर मध्ये आहे आणि 1 वर्षाचा कालावधी असतो कंत्राटदाराला त्याचा मुदत। पण आज 6 वर्ष झाले आहे, 6वा वर्ष सुरू आहे, आजपर्यंत रस्ता पूर्णतः झालेला नाही आणि होत आहे तर निकृष्ट दर्जाचा होत आहे। त्याकडे संबंधित विभागाचे नेतचे अधिकारी लक्ष द्यावे आणि 4 महिन्यापासून सदर रस्त्यावर गिट्टी पसरवून आहे, धूळ उडत आहे। अनेक शासकीय कर्मचारी, अधिकारी, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, शाळेत जाणारे विद्यार्थी सगळेजण खाली पडून वाहन अपघात होत आहे। या गंभीर बाबींचा विषयासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन देत असतो आणि रास्त मागणीसाठी आज आम्ही चक्काजाम आंदोलन केलेलो आहे। जर कंत्राटदाराशी होत नसेल तर डिपार्टमेंटने त्याला काम रद्द करून दुसऱ्याने कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला थर्ड पार्टी एग्रीमेंट करून कंत्राट द्यावे आणि जनतेची सोय करावे, ही आमची मागणी आहे। काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे? सर प्रॉब्लेम तर खूप आहे। रोडाबद्दल तर काही बोलतो म्हटलं तर कमीच आहे, कारण की हे किती वर्षापासून करतो म्हणत आहे पण करणं नाही। गिट्टी टाकून अर्ध काम करत आहे, ठेवत आहे, पुन्हा गिट्टी जिथं म्हणजे तिथं गिट्टी पसरवून ठेवून राहिले पण कामं काहीच नाही होऊन राहिले। कोणतेही रोड झाला ते जास्तीत जास्त 1 वर्ष पण टिकत नाही। जसं आता रेपनपेलीचा हा 1 वर्ष सुद्धा नाही टिकला, पूर्ण रस्ता पूर्ण बेगड झाला। अजून हा रोड पाहिला तर पूर्ण गिट्टीनं भरून आहे, गाड्या स्लिप होतात, पडतात, लोकांना किती त्रास होते, ॲक्सिडेंट होऊन राहिले, किती का लोक खाली पडून राहिले, 2 व्हीलरचा तर बहुत प्रॉब्लेम होऊन राहिला। त्याच्यासाठी आम्हाला रोड पाहिजे, म्हटलं पाहिजे। टीव्हीला धन्यवाद देतो आणि जेवढं काय सोशल मीडियावाले आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पोलीस डिपार्टमेंटला धन्यवाद देतो। कारण मी देवलमरी ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहो आणि मागील 22 तारखेला आम्ही निवेदन सादर केलं। त्याच्यानंतर 24 तारखेला माननीय तहसीलदार साहेबांनी मीटिंग भरवला आणि त्याच्यानंतर आज आम्ही इथं चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये माननीय संतोष भाऊ ताटीकोंडवार, मी सालय्या कंबलवार वारंवार निवेदन देत असताना आज आमच्याकडे शासन प्रशासनाने लक्ष देऊन आमचा या चक्काजाम आंदोलनाला माननीय तहसीलदार साहेब यांनी आलेला आहे आणि महामार्गाचा इंजिनियर साहेबांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला की आम्ही 1 महिन्यात कमीत कमी जे पुलियाचं काम सुरू आहे ते पूर्ण करण्यात यावा। कारण शाळकरी विद्यार्थी आहेत, जिम्मलगट्टापासून तर आलापल्लीपर्यंत जेवढं काय आहेत खेड्यातील मुलं मुली या आलापल्ली इथं शिक्षण घेण्याकरिता येतात। जर पावसाळा लागला तर या पुलियामुळे रस्ता बंद राहणार आणि पुष्कळचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार। म्हणून मी शासन प्रशासनाला विनंती करतो की हा पावसाळ्यापूर्वी कमीत कमी पुलियाचं काम पूर्ण व्हावा असं मी आपणास विनंती करतो आणि सोशल मीडियाला सुद्धा धन्यवाद देतो। नमस्कार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।